आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी भावना भुसारा। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चर्चा तर होणारच। अंबरनाथ येथील रेल्वे स्थानकापासून 8 किलोमीटरवर असलेल्या काकोळी गावाजवळ 100 वर्ष जुन्या GIP धरणाच्या भिंतीला तडे गेले होते। याबाबत खासदारांनी लोकसभेमध्ये मुद्दा देखील उपस्थित केला होता। त्यामुळे या धरणाच्या दुरुस्तीचे काम हे रेल्वेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे। काकोळी गावातील रेल्वेचे GIP धरण ब्रिटिशकालीन असल्याने या धरणाच्या भिंतीला अनेक जागी तडा गेल्या होत्या आणि त्यामुळे त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात होते। शिवाय या पाणी गळतीमुळे आसपासच्या गावांनाही धोका निर्माण झाला होता। याबाबतची तक्रार शहरातील अनेक पर्यावरणप्रेमी, समाजसेवक व पत्रकारांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत हा मुद्दाही उपस्थित केला होता। याची दखल घेत रेल्वेने अखेर या धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे। सध्या याच धरणाच्या पाण्यातून रेल्वे आपला रेलनीर प्रकल्प राबवते। धरणाच्या जवळच रेलनीलचे मोठे प्लांट आहे। शुभम साळुंकेसह उस्मान शाह, स्वानंद मीडिया, काकोळे, अंबरनाथ। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।